बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाड एमआयडीसी मधील ज्या कंपनीला भेट देणार आहेत त्याच कंपनीतून एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आली। बिहारच्या टास्क फोर्सने 2 दिवसांपूर्वी ही कारवाई केली। बिर्ला कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला तर नडगाव मधील काळभैरव नगर भागातील एका खोलीत तो भाड्याने राहत होता। त्याच्यासोबत त्याचा आणखीन एक साथीदार देखील होता, मात्र तो अद्याप यंत्रणांच्या हाती लागलेला नाहीये। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। ज्या कंपनीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट देणार होते त्याच कंपनीतून एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आलेली आहे। बिहारच्या टास्क फोर्सने 2 दिवसांपूर्वी ही मोठी कारवाई केली। बिर्ला कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एमआयडीसी मधील ज्या कंपनीला भेट देणार आहेत त्याच कंपनीतून एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आलेली आहे। भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी भारत, खऱ्या अर्थाने हा सगळा धक्कादायक प्रकार आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाडमधील ज्या एमआयडीसीतील कंपनीला भेट देणार आहे त्याच ठिकाणाहून एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आलेली आहे। शुभम, बिहार टास्क फोर्सनी शुक्रवारी सकाळी ही कारवाई केलेली आहे। महाडच्या एमआयडीसी मधून एका नक्षलवाद्याला बिहारच्या टास्क फोर्सनी ताब्यात घेतल्याची बातमी होती आणि आपण ही महाराष्ट्रासमोर आणली होती। त्याच्यानंतर जो धक्कादायक खुलासा आणि जी चर्चा ऐकायला मिळते ती त्याहीपेक्षा भयंकर आहे। ती चर्चा अशा पद्धतीची आहे की महाड एमआयडीसी मध्ये एका नवीन कंपनी बिर्ला नामक एक कंपनी आहे। या कंपनीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आपल्या रायगडच्या नियोजित दौऱ्यादरम्यान भेट देणार असल्याची चर्चा होती आणि जो नक्षलवादी बिहारच्या टास्क फोर्सने अटक केलेला आहे तो याच कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिक वरती बिगारी म्हणून कामाला होता। एकंदरीत आपण पाहिलं तर एमआयडीसी भागामध्ये नडगाव जो गाव आहे या गावातलं काळभैरव नगर आहे। या काळभैरव नगर मधल्या एका खोलीमध्ये 2 जण भाड्याने राहत होते। त्यापैकी एकाला बिहारच्या टास्क फोर्सनी अटक केली। त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर हा खुलासा झाला की एका नक्षलवाद्याला बिहारच्या टास्क फोर्सनी ताब्यात घेतलेली आहे। या नक्षलवाद्याची जी माहिती आहे ती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आलेली आहे। याबाबत स्थानिक पोलीस असतील, रायगड पोलीस असतील हे देखील काही बोलत नाहीयेत। मात्र हा नक्षलवादी म्हणून ज्याला अटक केलेली आहे तो नक्षलवादी बिर्ला नामक जी कंपनी आहे त्यामध्ये बिगारी म्हणून काम करत होता, अर्थातच कॉन्ट्रॅक्ट मध्ये। आणि याच कंपनीमध्ये अमित शहा हे भेट देणार होते अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे यापूर्वी काही दिवसांपूर्वी याच एमआयडीसीच्या परिसरामधून बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती। एकूणच एमआयडीसी मध्ये जे कामगार काम करतायत ते कंत्राटी पद्धतीवरती असतील, बिगारी असतील किंवा परराज्यातनं जे काम करतायत यांची कुठेतरी कागदपत्र तपासणी केली जात नाही का किंवा यांची तपासणी केली जात नाही का असा देखील मुद्दा आता ऐरणीवरती आलाय। शुभम, अगदी भारत, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।